विपुल शेट्टी एक मोठा बिझनेसमॅन होता. त्याचा सगळ्यात मोठा शौक होता अँटिक कार्स जमा करणं. तो नेहमी इंटरनेटवर जुन्या कार्स शोधायचा. एक दिवस त्याची नजर एका विंटेज कारवर पडली. कविता बघ, ही किती छान विंटेज कार आहे. वा, फारच छान आहे. खूप महाग असेल ना? आता काही हो, मला आवडली. मी तर ह्या कारला घेणारच. ठीक आहे, पण ही कार मनालीला आहे. तर काय झालं, मी उद्या सकाळीच मनालीला जात आहे. पुढल्या दिवशी सकाळी विपुल मनालीला पोहोचला. वाह, काय जागा आहे. ज्या माणसाचं घर इतकं छान असेल त्याच्याजवळ अशी विंटेज कार असणं कॉमन आहे. तिथून तो एका जुन्या वाड्यात गेला. विपुलने बेल वाजवली. एका म्हाताऱ्या नोकराने दरवाजा उघडला. नक्कीच, तुम्ही विपुलजी आहात ना? या या. विपुल वाड्याच्या आत गेला तर आतमध्ये मोठासा हॉल होता. हॉलच्या भिंतीवर एक मोठीशी पेंटिंग होती. त्यात त्या कारच्या बाजूला एक इंग्रज उभा होता. ही यांची कार होती का? हां, ही कार सर निकोलस यांची होती. 1930च्या वेळी या भागातले कलेक्टर होते ते. जेव्हा ते भारत सोडून गेले तर त्यांनी ही कार आपल्या मोठ्या मालकांना मित्तल दास यांना दिली. तेव्हापासून ही कार या कुटुंबाचीच ठेव आहे. वा, या कारची हिस्ट्री सुद्धा चांगली आहे. तेव्हा विपुलचं लक्ष दुसऱ्या भिंतीवर गेलं. तिथे बऱ्याच लोकांचे फोटो लावलेले होते. ही सगळी माणसं कोण आहेत? हे सगळे आमचे गेस्ट आहेत. केव्हा ना केव्हा ते इथे आले होते. तुमच्या जाण्यानंतर तुमचाही फोटो इथे लावण्यात येईल. ओ, दॅट्स सो गुड. तुम्ही जरा हा वाडा पहा. मी तुमच्यासाठी जेवणाची तयारी करतो. नक्की. जेव्हा नोकर तिथून निघून गेला तेव्हा विपुल वाड्यात विचित्र अनुभव यायला लागले. ते सगळे फोटो जे भिंतीवर लावलेले होते ते आपणहून हलायला लागले. हे पाहून विपुल घाबरला. तेव्हा नोकर ज्यूस घेऊन आला. तेव्हा परत सगळं शांत झालं. विपुलजी, ज्यूस घ्या. हा, पण ही भिंत आणि सगळ्या फोटो हलत होते. मला वाटतं तुम्ही प्रवास करून थकला आहात, म्हणून तुम्हाला असे भास होत आहेत. असू शकतं. विपुल विंटेज कारच्या मालकाच्या परतण्याची वाट पाहत होता. सकाळची संध्याकाळ झाली. अजूनपर्यंत ते आले नाहीत. त्यांच्या येण्याची वेळ झाली आहे. कोणत्याही वेळी ते इथे येतील. सूर्यास्त झाला आणि अचानक विपुलला कारच्या इंजिनचा आवाज आला. तो खिडकीत जाऊन पाहतो तर तीच विंटेज कार होती. विपुल दरवाजाच्या जवळ गेला तर पाहिलं की श्रमकदास कारमधून उतरत होते. तर तुम्ही विपुल आहात, ज्याला ही माझी कार विकत घ्यायची आहे? हा सर, ही कार आमच्या घराण्याची कार आहे. शंकरने सांगितलंच असेल. मी असंच कोणालाही ही कार देऊ शकत नाही. पण सर, तुम्ही म्हणाला होतात. या कारला मी तुम्हाला विकण्याआधी मी तुम्हाला समजून घेईन. जर मला तुम्ही योग्य वाटलात तरच मी कार तुम्हाला देईन. जसं तुम्हाला योग्य वाटेल. तोपर्यंत तुम्ही आमचे पाहुणे आहात. शंकर यांची काळजी घ्यायची बरं. हो मालक. त्या दिवशी श्रमकदास सोबत जेवण जेवून विपुल एका मोठ्याशा जागेत आराम करत होता. त्याने त्याच्या पत्नीला फोन केला. या कारचा मालक फार सेंटिमेंटल आहे कारबद्दल. तो मला टेस्ट करणार आणि तेव्हाच तो कार मला विकणार. म्हणजे तुम्हाला यायला उशीर होईल असंच वाटतंय मला. तेव्हा विपुलला काही पडण्याचा आवाज आला. विपुल पळत खिडकीजवळ गेला तर त्याने पाहिलं की ती विंटेज कार वेगाने कुठेतरी चालली होती आणि कारमधून रक्तच रक्त पडत होतं. विपुल घाबरला. तो पळत हॉलमध्ये आला. ती कार कुठे जात आहे? आणि रक्त रक्त. नक्कीच तुम्ही स्वप्न पाहिलं असणार. ती विंटेज कार तर बाहेरच उभी आहे. ती कुठे जाणार इतक्या रात्री? नाही, ती गेली. तुम्ही चला माझ्यासोबत. जेव्हा विपुल आणि नोकर बाहेर आले तेव्हा ती विंटेज कार तिथेच होती. विपुलला कळत नव्हतं की हे सगळं काय होतंय. विपुल आपल्या खोलीत परत गेला. कसं बस त्याला झोप आली. पुढल्या सकाळी श्रमकदासजी कुठे गेलेत? मालक तर सकाळी सकाळी स्टेजला जातात. ओ, आता कधी परत येणार? ते तर आता तेच सांगू शकतात. आज पूर्ण दिवस विपुल वाड्यात होता. पण वाड्यातला प्रत्येक कोपरा त्याला घाबरवत होता. कधी भिंत हलायला लागायची तर कधी पायऱ्या आपोआप चालायच्या. संध्याकाळी विपुल वाड्याच्या बाहेर होता तर अचानक कोणी ओरडायला लागलं आणि तेव्हा विपुलला लांब उभी एक मुलगी दिसली. या मुलीला मी कुठेतरी पाहिलंय. असा विचार करत विपुल त्या मुलीच्या जवळ गेला. निघून जा इथून, निघून जा.
त्या विंटेज कारचा विचार करणं सोडून दे. तेव्हा पाठीमागून श्रमक दासचा नोकर विपुलला बोलवायला लागला. विपुलजी, विपुलने मागे पाहिलं तर समोर उभी असलेली मुलगी गायब झाली. तुम्ही तिथे जाऊ नका, हा भाग भयानक आहे. मी तर त्या मुलीशी बोलत होतो. कुठली मुलगी? ही? विपुल वळला तर तिथे ती मुलगी नव्हती. विपुल घाबरला. जेव्हा सूर्यास्तानंतर श्रमकदास त्या विंटेज कार मधून परतला तर विपुल त्यांच्या बरोबर गेला. तर विपुलजी बोला. सर, मी ही कार एकदा चालवून पाहू शकतो? हा जरूर, का नाही? श्रमकदासने विपुलला कारची चावी दिली. विपुल ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने कारमध्ये चावी लावली. पण जेव्हा विपुलने कार सुरू केली तेव्हा तो अचानक त्या कारच्या सीटला बांधला गेला. गिअर आपोआप शिफ्ट व्हायला लागले आणि विंटेज कार आपोआप फुल स्पीड मध्ये चालू लागली. हे सगळं काय आहे? वाचवा, वाचवा! ही गाडी आपोआप कशी काय चालू लागली? विपुल ओरडत होता. कार फुल स्पीड मध्ये होती आणि कारचं स्टिअरिंग वेगाने फिरू लागलं आणि ते स्टिअरिंग ब्लेड मध्ये बदललं आणि त्या ब्लेडने क्षणात विपुलची मान कापली. ती मान लगेच एका रिकाम्या फोटो फ्रेम मध्ये छापली गेली. विंटेज कारने बाकी लोकांप्रमाणे विपुलचाही जीव घेतला. विपुल शेट्टी एक मोठा बिझनेसमॅन होता. त्याचा सगळ्यात मोठा शौक होता अँटिक कार्स जमा करणं. तो नेहमी इंटरनेटवर जुन्या कार्स शोधायचा. एक दिवस त्याची नजर एका विंटेज कारवर पडली. कविता, बघ, ही किती छान विंटेज कार आहे. वा, फारच छान आहे. खूप महाग असेल ना? आता काही हो, मला आवडली. मी तर ह्या कारला घेणारच. ठीक आहे, पण ही कार मनालीला आहे. तर काय झालं? मी उद्या सकाळीच मनालीला जात आहे. पुढल्या दिवशी सकाळी विपुल मनालीला पोहोचला. वाह, काय जागा आहे! ज्या माणसाचं घर इतकं छान असेल त्याच्याजवळ अशी विंटेज कार असणं कॉमन आहे. तिथून तो एका जुन्या वाड्यात गेला. विपुलने बेल वाजवली. एका म्हाताऱ्या नोकराने दरवाजा उघडला. नक्कीच, तुम्ही विपुलजी आहात ना? या या. विपुल वाड्याच्या आत गेला तर आतमध्ये मोठासा हॉल होता. हॉलच्या भिंतीवर एक मोठीशी पेंटिंग होती. त्यात त्या कारच्या बाजूला एक इंग्रज उभा होता. ही यांची कार होती का? हा, ही कार सर निकोलस यांची होती. 1930च्या वेळी या भागातले कलेक्टर होते ते. जेव्हा ते भारत सोडून गेले तर त्यांनी ही कार आपल्या मोठ्या मालकांना मित्तल दास यांना दिली. तेव्हापासून ही कार या कुटुंबाचीच ठेव आहे. वा, या कारची हिस्ट्री सुद्धा चांगली आहे. तेव्हा विपुलचं लक्ष दुसऱ्या भिंतीवर गेलं. तिथे बऱ्याच लोकांचे फोटो लावलेले होते. ही सगळी माणसं कोण आहेत? हे सगळे आमचे गेस्ट आहेत. केव्हा ना केव्हा ते इथे आले होते. तुमच्या जाण्यानंतर तुमचाही फोटो इथे लावण्यात येईल. ओ, दॅट्स सो गुड. तुम्ही जरा हा वाडा पहा. मी तुमच्यासाठी जेवणाची तयारी करतो. नक्की. जेव्हा नोकर तिथून निघून गेला तेव्हा विपुल वाड्यात विचित्र अनुभव यायला लागले. ते सगळे फोटो जे भिंतीवर लावलेले होते ते आपणहून हलायला लागले. हे पाहून विपुल घाबरला. तेव्हा नोकर ज्यूस घेऊन आला. तेव्हा परत सगळं शांत झालं. विपुलजी, ज्यूस घ्या. हा, पण ही भिंत आणि सगळ्या फोटो हलत होते. मला वाटतं तुम्ही प्रवास करून थकला आहात, म्हणून तुम्हाला असे भास होत आहेत. असू शकतं. विपुल विंटेज कारच्या मालकाच्या परतण्याची वाट पाहत होता. सकाळची संध्याकाळ झाली. अजूनपर्यंत ते आले नाहीत. त्यांच्या येण्याची वेळ झाली आहे. कोणत्याही वेळी ते इथे येतील. सूर्यास्त झाला आणि अचानक विपुलला कारच्या इंजिनचा आवाज आला. तो खिडकीत जाऊन पाहतो तर तीच विंटेज कार होती. विपुल दरवाजाच्या जवळ गेला तर पाहिलं की श्रमकदास कारमधून उतरत होते. तर तुम्ही विपुल आहात, ज्याला ही माझी कार विकत घ्यायची आहे? हा सर, ही कार आमच्या घराण्याची कार आहे. शंकरने सांगितलंच असेल. मी असंच कोणालाही ही कार देऊ शकत नाही. पण सर, तुम्ही म्हणाला होतात. या कारला मी तुम्हाला विकण्याआधी मी तुम्हाला समजून घेईन. जर मला तुम्ही योग्य वाटलात तरच मी कार तुम्हाला देईन. जसं तुम्हाला योग्य वाटेल. तोपर्यंत तुम्ही आमचे पाहुणे आहात. शंकर यांची काळजी घ्यायची बरं. हो मालक. त्या दिवशी श्रमकदास सोबत जेवण जेवून विपुल एका मोठ्याशा जागेत आराम करत होता. त्याने त्याच्या पत्नीला फोन केला.
या कारचा मालक फार सेंटिमेंटल आहे कारबद्दल. तो मला टेस्ट करणार आणि तेव्हाच तो कार मला विकणार. म्हणजे तुम्हाला यायला उशीर होईल. असंच वाटतंय मला. तेव्हा विपुलला काही पडण्याचा आवाज आला. विपुल पळत खिडकीजवळ गेला तर त्याने पाहिलं की ती विंटेज कार वेगाने कुठेतरी चालली होती आणि कारमधून रक्तच रक्त पडत होतं. विपुल घाबरला. तो पळत हॉलमध्ये आला. ती कार कुठे जात आहे? आणि आणि रक्त रक्त. नक्कीच तुम्ही स्वप्न पाहिलं असणार. ती विंटेज कार तर बाहेरच उभी आहे. ती कुठे जाणार इतक्या रात्री? नाही, ती गेली. तुम्ही चला माझ्यासोबत. जेव्हा विपुल आणि नोकर बाहेर आले तेव्हा ती विंटेज कार तिथेच होती. विपुलला कळत नव्हतं की हे सगळं काय होतंय. विपुल आपल्या खोलीत परत गेला. कसं बस त्याला झोप आली. पुढल्या सकाळी श्रमकदासजी कुठे गेलेत? मालक तर सकाळी सकाळी स्टेजला जातात. ओह, आता कधी परत येणार? ते तर आता तेच सांगू शकतात. आज पूर्ण दिवस विपुल वाड्यात होता, पण वाड्यातला प्रत्येक कोपरा त्याला घाबरवत होता. कधी भिंत हलायला लागायची तर कधी पायऱ्या आपोआप चालायच्या. संध्याकाळी विपुल वाड्याच्या बाहेर होता तर अचानक कोणी ओरडायला लागलं आणि तेव्हा विपुलला लांब उभी एक मुलगी दिसली. या मुलीला मी कुठेतरी पाहिलंय. असा विचार करत विपुल त्या मुलीच्या जवळ गेला. निघून जा इथून, निघून जा. त्या विंटेज कारचा विचार करणं सोडून दे. तेव्हा पाठीमागून श्रमकदासचा नोकर विपुलला बोलवायला लागला. विपुलजी! विपुलने मागे पाहिलं तर समोर उभी असलेली मुलगी गायब झाली. तुम्ही तिथे जाऊ नका. हा भाग भयानक आहे. मी तर त्या मुलीशी बोलत होतो. कुठली मुलगी? ही. विपुल वळला तर तिथे ती मुलगी नव्हती. विपुल घाबरला. जेव्हा सूर्यास्तानंतर श्रमकदास त्या विंटेज कार मधून परतला तर विपुल त्यांच्या बरोबर गेला. तर विपुलजी बोला. सर, मी ही कार एकदा चालवून पाहू शकतो? हा जरूर, का नाही. श्रमकदासने विपुलला कारची चावी दिली. विपुल ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने कारमध्ये चावी लावली. पण जेव्हा विपुलने कार सुरू केली तेव्हा तो अचानक त्या कारच्या सीटला बांधला गेला. गिअर आपोआप शिफ्ट व्हायला लागले आणि विंटेज कार आपोआप फुल स्पीड मध्ये चालू लागली. हे सगळं काय आहे? वाचवा, वाचवा. ही गाडी आपोआप कशी काय चालू लागली? विपुल ओरडत होता. कार फुल स्पीड मध्ये होती आणि कारचं स्टिअरिंग वेगाने फिरू लागलं आणि ते स्टिअरिंग ब्लेड मध्ये बदललं आणि त्या ब्लेडने क्षणात विपुलची मान कापली. ती मान लगेच एका रिकाम्या फोटो फ्रेम मध्ये छापली गेली. विंटेज कारने बाकी लोकांप्रमाणे विपुलचाही जीव घेतला.